नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. श्रीरामांचे शरीर मोराच्या कंठासारख्या कांतीसारखे श्यामल होते. त्यांची प्रकाशमय पीत वस्त्रे विजेलाही लाजवीत होती. सर्व मंगलरूप आणि सर्व प्रकारे सुंदर तऱ्हेतऱ्हेचे विवाहाची आभूषणे शरीरावर शोभत होती. त्यांचे सुंदर मुख शरद पौर्णिमेच्या निर्मल चंद्रासारखे आणि मनोहर नेत्र नवकमलाला लाजविणारे होते. सर्व सौंदर्य अलौकिक होते, माईक नव्हे तर दिव्य सच्चिदानंदमय होते. ते सांगता येत नाही, मनातल्या मनातच त्याची गोडी वाटते. सोबत मनोहर भाऊ शोभून दिसत होते. ते चपळ घोड्यांना नाचवत चालले होते. राजकुमार घोड्यांची सुंदर चाल दाखवित होते आणि वंशाची प्रतिष्ठा सांगणारे मागध भाट बिरुदावली ऐकवित होते. ज्या घोड्यावर श्रीराम आरूढ होते त्याची वेगवान चाल पाहून गरुडसुद्धा लाजून चूर होत असे. त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. तो सर्व प्रकारे सुंदर होता. जणू कामदेवानेच घोड्याचा वेश धारण केला आहे. जणू श्रीरामचंद्रांसाठी कामदेव घोड्याचा वेश धारण करून शोभत होता. तो आपली अवस्था, बळ, रूप, गुण आणि चाल यामुळे सर्व लोकांना मोहून टाकीत होता. सुंदर मोती, मणी, माणिक्य जडविलेले जीन प्रकाशाने झगमगत होते. त्यांची घुंगरू लावलेले सुंदर लगाम पाहून देव, मनुष्य आणि मुनी हे सुद्धा थक्क होत होते. प्रभू रामांच्या इच्छेमध्ये आपले मन विलीन करून चाललेला तो घोडा फार शोभून दिसत होता. जणू तारांगण व वीज यांनी अलंकृत झालेला मेघ सुंदर मोराला नाचवित होता. ज्या उत्तम घोड्यावर श्रीरामचंद्र बसले होते त्याचे वर्णन सरस्वतीही करू शकणार नाही. श्रीशंकर श्रीरामांच्या रूपावर इतके भाळून गेले होते की त्यांना या प्रसंगी आपले 15 नेत्र फार आवडू लागले होते. भगवान विष्णूंनी जेव्हा प्रेमाने श्रीरामांना पाहिले तेव्हा ते स्वतः श्री लक्ष्मीपती लक्ष्मीसह मोहित झाले. श्रीरामांची शोभा पाहून ब्रह्मदेव मोठे प्रसन्न झाले, पण आपल्याला फक्त 8 डोळे आहेत म्हणून त्यांना खेद वाटला. देवांचे सेनापती कार्तिक स्वामी यांच्या हृदयात मोठा उत्साह दाटला होता, कारण ते ब्रह्मदेवाच्या पेक्षाही 1.5 पट 12 डोळ्यांनी रामदर्शनाचा आनंद लुटत होते. सुजान इंद्र आपल्या 1000 डोळ्यांनी श्रीरामांना पाहत होता आणि गौतम मुनींनी दिलेला शाप आपल्यासाठी परम हितकारक मानत होता. सर्व देवराज इंद्राशी ईर्ष्या करू लागले होते आणि म्हणत होते, आज इंद्रासारखा भाग्यवान दुसरा कोणीही नाही. श्रीरामचंद्रांना पाहून देवगण प्रसन्न होते आणि दोन्ही राजांच्या परिवारामध्ये आनंद पसरलेला होता. दोन्हीकडच्या राजपरिवारांमध्ये अत्यंत हर्ष होता आणि फार जोराने नगारे वाजत होते. देव प्रसन्न होऊन रघुकुल शिरोमणी श्रीरामांचा जय जयकार असो असे म्हणत फुले उधळत होते. अशा प्रकारे वऱ्हाड आल्याचे समजल्यावर अनेक प्रकारची वाद्ये वाजू लागली आणि राण्या सुवासिनी स्त्रियांना बोलावून वराला ओवाळण्यासाठी मंगलद्रव्ये तयार करू लागल्या. अनेक प्रकारच्या आरत्या तयार करून व सर्व मंगलद्रव्ये बरोबर घेऊन गजगामिनी सुंदरी आनंदाने औक्षण करण्यासाठी निघाल्या. सर्व स्त्रिया चंद्रमुखी आणि मृगनयना होत्या आणि सर्वजणी आपापल्या शरीराच्या लावण्याने रतीचं गर्व हरण करीत होत्या. त्यांनी रंगीबेरंगी सुंदर साड्या परिधान केल्या होत्या आणि शरीरावर सर्व प्रकारचे दागिने घातले होते. सर्व सुंदर मंगल उटणी लावलेल्या त्या ललना कोकिळेला लाजवीत मधुर स्वरांनी गायन करीत होत्या. त्यांची कंकणे, कमरपट्टे व नुपुरे वाजत होती. स्त्रियांची चाल पाहून कामदेवाचा हत्तीही लाजत होता. अनेक प्रकारची वाद्ये वाजत होती. आकाश व नगर या दोन्ही स्थानी सुंदर मंगलगीते निनादित होती. इंद्राणी, सरस्वती, लक्ष्मी, पार्वती आणि स्वभावानेच पवित्र आणि ज्ञानी असलेल्या देवंगना होत्या. त्या सर्वजणी सुंदर स्त्रियांचा बहाणा करून अंतपुरात मिसळून गेल्या आणि मनोहर वाणीने मंगलगान करू लागल्या. सर्वजण आनंदात असे बुडून गेले होते की कुणीही त्यांना ओळखू शकले नाही. कोण कुणाला ओळखणार? आनंदाने बेभान झालेल्या त्या सर्वजणी नवरदेव बनलेल्या प्रत्यक्ष ब्रह्माला ओवाळण्यासाठी निघाल्या. मनोहर गायन चालले होते. नगारे मधुरपणे वाजत होते. देव फुले उधळत होती. फार छान शोभा होती. आनंदकंद नवरदेवाला पाहून सर्व स्त्रिया मनातून आनंदून गेल्या. कमळासारख्या नेत्रातून त्यांचे प्रेमाश्रू
उचंबळून आले आणि सुंदर अंगांवर रोमांच दाटले. श्रीरामांचा वर वेश पाहून सीतेची माता सुनयना अशी हरकून गेली की हजारो सरस्वती व शेषसुद्धा हे सुद्धा 100 कल्पांमध्ये त्याचे वर्णन करू शकणार नाहीत. ती मंगल वेळ आल्याचे पाहून असल्याचे जाणून राण्या डोळ्यातील पाणी आवरून प्रसन्न मनाने ओवाळू लागल्या. वेदांमध्ये सांगितलेले आणि कुलाचाराप्रमाणे असलेले सर्व व्यवहार राणीने व्यवस्थितपणे पूर्ण केले. तंत्री, ताल, झांज, नगारे आणि तुतारी या 5 प्रकारच्या वाद्यांचे स्वर, पंचध्वनी, वेदध्वनी, बंदीध्वनी, जयध्वनी, शंखध्वनी आणि हुलुध्वनी आणि मंगलगान चालू होते. नाना प्रकारच्या वस्त्रांच्या पायघड्या घातल्या जात होत्या. सुनयना राणीने आरती करून अर्घ्य दिले. मग श्रीरामांनी मंडपात प्रवेश केला. राजा दशरथ आपल्या मंडळींच्या सह आले. त्यांचे वैभव पाहून लोकपालही लाजले. देव वारंवार फुले उधळत होते आणि ब्राह्मण समयानुकूल शांतीपाठ करीत होते. आकाशात व नगरात कलकलाट चालला होता. स्वतःचे किंवा दुसऱ्याचे बोलणे कुणालाच ऐकू येत नव्हते. अशा प्रकारे श्रीरामचंद्रांनी मंडपामध्ये प्रवेश केला आणि अर्घ्य देऊन त्यांना आसनावर बसवले गेले. श्रीरामांना आसनावर बसवून आरती केलेल्या नवरदेवाला पाहून स्त्रियांना खूप आनंद झाला. त्यांनी भरभरून रत्ने, वस्त्रे आणि अलंकार त्यांच्यावरून ओवाळून टाकले. त्या मंगलगीते गाऊ लागल्या. ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देव ब्राह्मणाचा वेश धारण करून हे कौतुक पाहत होते. रघुकुलरूपी कमळाला प्रफुल्लित करणारे सूर्य श्रीराम यांचे रूप पाहून त्यांना आपले जीवन सफल झाल्याचे वाटत होते. न्हावी, द्रोण पत्रावळींचे विक्रेते, भाट, डोंबारी हे श्रीरामांना आलेली ओवाळणी मिळाल्याने आनंदित होऊन व मस्तक नम्र करून आशीर्वाद देत होते. त्यांच्या मनात आनंद मावत नव्हता. वैदिक आणि लौकिक असे सर्व रीतिरिवाज करून राजा जनक व राजा दशरथ मोठ्या प्रेमाने परस्परांना भेटले. दोघा राजांची ती भेट फार शोभून दिसत होती. कविगण त्यांच्यासाठी शोधून सुद्धा उपमा न मिळाल्याने लाजले. जेव्हा कोणतीही उपमा मिळेना तेव्हा मनातून पराजित होऊन त्यांनी मनात हीच उपमा ठरविली की यांच्यासारखे हेच होत. व्यायांची भेट व परस्पर संबंध पाहून देवांना समाधान वाटले आणि त्यांनी फुले उधळून त्यांची वाखणणी केली. ते म्हणू लागले की ब्रह्मदेवांनी जग उत्पन्न केले तेव्हापासून आजवर आम्ही अनेक विवाह पाहिले ऐकले आहेत, परंतु सर्व प्रकारे समान साहित्य, सामुग्री आणि बरोबरीच्या दृष्टीने असे व्याही आजच पाहिले. देवांची ती अलौकिक सत्यवाणी ऐकून दोन्हीकडे अलौकिक प्रेमानंद झाला. सुंदर पायघड्या आणि अर्घ्य देत जनक दशरथांना आदराने मंडपात घेऊन आले. मंडपाची विलक्षण रचना आणि सजावट पाहून मुनींची मने सुद्धा मोहित झाली. ज्ञानी जनकांनी स्वतः आपल्या हातांनी आणून सर्वांना सिंहासने मांडली. त्यांनी आपल्या कुलदेवतेसारखी वशिष्ठांची पूजा केली आणि विनंती करून आशीर्वाद प्राप्त केला. विश्वामित्रांची पूजा करतेवेळी तर जनकांच्या प्रेमाची रीत सांगण्याच्या पलीकडची होती. राजाने वामदेव इत्यादी ऋषींची प्रसन्न चित्ताने पूजा केली. सर्वांना दिव्य आसने दिली आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. आजच्यासाठी धन्यवाद.